आता हे अन्याय आहे आपली कविता म्हणणं म्हणजे, तरी प्रोटोकॉल आहे. कवी म्हणल्यास पुढं म्हणायला पाहिजे. लातूरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपूल आहे. उड्डाणपूल बांधल्यानंतर आणि मी 11वीला असताना प्रेमाचा गुलकंद ही कविता होती, त्याच्यावर मी लिहिलं की हो एक मिनिट मी प्रेम करत होतो एका मुलीवर, तिला बोलवले मी पुलावर. त्या आधी विचारले, त्या आधी तिला सांगितले माझे प्रेम आहे तुझ्यावर. तिने उत्तर दिले तू स्वतःला आवर. असे म्हणून ती निघून गेली कॉलेजच्या छतावर. न कळाले तिला माझे बोल, तिने सोडले वाऱ्यावर. तरी राग न मला तिचा आला, मनात माझ्या प्रेमाचा वारा. मला वाटायचे तिच्यासाठीच माझा जन्म झाला. तिच्याही मनात पडतील एक दिवस प्रेमाच्या गाणा. याच आशेवर मी होते माझे प्रेम त्या मुलीवर. हिमतीने तिला मी बोलवले पुलावर. वेळ झाला 4 तासाच्या वर. मला वाटायचे की मी जिंकेन तिला प्रेमावर. शेवटी आस माझी ढळली दिस मावळल्यावर. पुलावर थांबून शेवटी आस माझी ढळली दिस मावळल्यावर. परत फिरलो दगड ठेवून मनावर. तितक्यात ती दिसली आलेली पुलावर. तितक्यात ती दिसली आलेली पुलावर. ते पाहून बहार आली माझ्या प्रेम फुलावर. तिला पाहून बहार आली माझ्या प्रेम फुलावर. जवळ जाऊन तिला विचारले प्रेम करतीस का माझ्यावर. शेवटी तिनेही म्हटले माझं प्रेम आहे तुझ्यावर. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं कविता म्हणणं विभाग होता, परंतु मागच्या साधारणतः 4 तासापासून जे या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करतात ते ॲडव्होकेट उमाकांतजी अदमाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांची कविता आपण ऐकूया. ते एक प्रसिद्ध वकील आहेत. जसं हाशम पटेल साहेबांना आपण म्हणतो की वकील असून सभ्य आहेत, तसं ते दुसरे वकील असून हे अतिसभ्य आहेत. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. ॲडव्होकेट नाही तुमची करा पुन्हा सरची आदरणीय ॲडव्होकेट उमाकांतजी अदमाने. सरांची कविता उड्डाणपुलावर